चला तर आज सकाळी आपण मासे पकडायला जाऊया. हा, दोन वचनं वाचूया. मत्तई कृत शुभवर्तमान त्याचा चौथा अध्याय. मत्तई कृत शुभवर्तमान त्याचा चौथा अध्याय आणि त्याचं 19 आणि 21 वचन. मत्तई कृत शुभवर्तमान चौथा अध्याय त्याचं 19 आणि 21वं वचन वाचूया. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला मासे माणसे धरणारे करेन. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारा करीन. आणि 21व्या वचनामध्ये असं वाचतो, तेथून पुढे चालत जात असता त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान यांना त्याने वडील जब्दी याच्या बरोबर नावेत आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यांना बोलाविले. आपण लोकऋतू त्याचा 5वा अध्याय आणि आपण तो मोठा शास्त्र भाग आहे, पण वेळेअभावी आपण फक्त दुसरं वचन आणि 11वं वचन वाचूया. दुसरं आणि 11वं वचन. दुसऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, तेव्हा त्याने 2 तारवे सरोवराच्या काठी लागलेली पाहिली, पण मासे धरणारे त्यातून निघून गेले होते आणि ते आपले जाळी धुत होते. 11व्या वचनामध्ये, मग ते तारवे काठी लावून व सर्व सोडून त्याच्या मागे चालले. हा एक फार सुंदर शास्त्रभाग आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही सर्वांनी या शास्त्रभागाचा अध्ययन केलेला असणार, मनन केलेलं असणार आणि प्रभूने तुमच्याशी या शास्त्रभागामधून भरपूर काही गोष्टी केलेल्या असतील. पण आज सकाळी पुन्हा एकदा आपण एक नवीन प्रकारे काही गोष्टी या शास्त्रभागामधून शिकूया. काही दिवसांपासून हा शास्त्रभाग माझ्या अंतःकरणात अ, प्रभू माझ्याशी बोलत आहे आणि मला भरपूर गोष्टी शिकवत आहे. तर काही गोष्टी मला ज्या आपल्या सर्वांशी शेअर करायचं आहे, मनन करायचं आहे तुमच्यासोबत, ते मी आज तुमच्या बरोबर वाटणार आहे. पहा, हे फार सुंदर शब्द आहेत प्रभूचे. माझ्या मागे या. आणि कधी काळी एखाद दिवशी प्रभूचे हे शब्द तुमच्या आणि माझ्या कानावर पण पडले आणि आपल्यापैकी बहुतांश सर्वांनी हे शब्द ऐकून आपण ठरवलं की आपण त्याच्या मागे जाऊया. ठीक आहे. म्हणूनच आज सकाळी पण आपण इकडे आहोत. पण आपल्या मध्ये असे कोणी असतील ज्यांनी हे शब्द ऐकलेले नाहीयेत किंवा ऐकून स्वीकार केलेला नाहीये. तर आज सकाळी माझी विनंती आहे की या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय असा कुठलाच व्यक्ती नाही ज्याचं आपण अनुसरण करू शकतो, ज्याच्या मागे जाऊ शकतो किंवा त्याचे अनुयायी होऊ शकतो. ओके, ही इज द बेस्ट पर्सन होम वी कॅन फॉलो. प्रभू येशू ख्रिस्ताने का बरं हे शब्द सांगितले, माझ्या मागे या? इंग्लिशमध्ये फक्त 2च शब्द आहेत, फॉलो मी. त्याच्या अगोदर काही नाही, त्याच्यानंतर काही नाही. फॉलो मी, माझ्या मागे या किंवा माझं अनुसरण करा, माझे अनुयायी व्हा. का बरं सांगितलं? तुम्ही जर माझ्या मागे आले तर मी तुम्हाला चांगलं तंदुरुस्त ठेवीन, मी तुम्हाला धनवान बनवेन, मी तुम्हाला प्रतिष्ठित बनवेन, मी तुम्हाला या जगामध्ये फार मोठे लोक बनवेन. असं आहे का? तर नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने हे शब्द आपल्या अंतःकरणातून एका फार मोठ्या उद्देशाने त्याच्या शिष्यांना म्हटलं. त्यांना सांगितलं, तुम्ही माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे लोक बनवेन. आता ही लोक मासे धरणारे तर होतेच. हे लोक कोळी लोक होते, मासे धरत होते.
पण प्रभूने सांगितलं काहीतरी गडबड आहे. तुम्ही समुद्रात जाता, तुम्ही जिवंत मासे धरता, तुम्ही त्यांना काठावर आणेपर्यंत ते मरतात आणि मेलेले मासे तुम्ही विकता. पण आता असं नाही होणार. याच्या पुढे तुम्ही जगात जाल, तुम्ही मेलेले माणसं पकडाल, तुम्ही त्यांना माझ्याकडे आणाल आणि मी त्यांना माझं जीवन देईन आणि त्यांना जिवंत करेन. हे फार सुंदर काम आहे नाही का? आणि त्याच कॉन्टेक्स्टमध्ये, त्याच संदर्भामध्ये मी सुरुवात केली, चला आपण आज मासे पकडायला जाऊया. ठीक आहे. आता लोकांनी लिहिलेले जे शुभवर्तमान आहे त्याच्यामध्ये विस्ताराने ही घटना त्यांनी लिहिलेली आहे. मार्क पण लिहितो आणि मत्तय पण लिहितो. पण लुककृत शुभवर्तमान त्याच्या 5व्या अध्यायामध्ये जर तुम्ही अभ्यास केला, पहिला भाग जो आहे त्या अध्यायामध्ये, तर त्याच्यामध्ये विस्ताराने त्यांनी लिहिलेलं आहे की तिकडे काय घडलं, आणि खास करून पेत्रासोबत प्रभूने भरपूर गोष्टी बोललेल्या आहे. पण आपण त्यातलं सगळंच आज अध्ययन करू शकणार नाही. पण मला मासे पकडायला जायच्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. त्या संदर्भात मी आज आपल्यासोबत बोलणार आहे. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा जेनेसरेतच्या सरोवराजवळ आला, त्यावेळेला त्याने पाहिलं, काय पाहिलं की हे जे कोळी आहेत किंवा पेत्रा आहे आणि योहान आणि याकोब आहे, आणि ते लोक तिकडे काहीतरी करत आहेत. ते लोक त्यांचे जाळे धुत आहेत. मार्क लिहितो की ते त्यांचे जाळे विणत आहेत किंवा नीट करत आहेत. दे वर वॉशिंग अँड मेंडिंग देअर नेट्स. जाळे धुवत आहेत आणि अ, अ, ते जाळे विणत आहेत. ही एक फार सुंदर दृश्य आहे आणि फार अ, अ, फार महत्वाचं दृश्य आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने हे पाहिलं. प्रभू येशू ख्रिस्ताने हे पाहिलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा सर्वभौम आहे. प्रभू येशू ख्रिस्त अम, या जगाचा निर्माण करणारा आहे. तो सर्वभौम परमेश्वर आहे. त्याला माहीत होतं की आदल्या रात्री ह्या लोकांनी काही पकडलेलं नाहीये. पेत्र नंतर पुढे जाऊन प्रभूला सांगतो की प्रभू, काल रात्री आम्ही भरपूर मेहनत केली पण आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि काही मिळालं नाही तरी देखील सकाळी ते लोक काम करत होते. काहीच पकडलं नाही रात्री, काहीच फायदा झाला नाही, खूप मेहनत केली, खूप थकलो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते लोक झोपून राहिले नाही. ते लोक म्हटले नाही की अरे काहीच नाही मिळालंय, जाऊ दे, निराश होऊन जाऊन झोपले नाही. ते लोक मेहनत करत होते. सकाळी उठून जाळे धुवत होते आणि साफ करत होते, घाण काढत होते आणि फाटलेली जाळी विणत होते. आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी अशा लोकांना आज्ञा दिली आहे, माझ्या मागे या. प्रभू येशू ख्रिस्ताला आळशी लोक आवडत नाहीत. ठीक आहे. प्रभू येशू ख्रिस्तांना लेझी लोक आवडत नाही. त्याने मेहनत करणाऱ्या लोकांना, मेहनत करणाऱ्या पेत्राला, याकोबाला, योहानाला हाक मारली, माझ्या मागे या. आणि हे लोक जे काम करत आहेत ते फार महत्वाचं काम आहे. ठीक आहे. जाळं विणणं, जाळं साफ करणं, घाण काढणं, हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. मासे पकडायला जायच्या अगोदर जर आपण ही कामं नाही केली तर मासे मिळणार नाहीत. एक कारण हे होतं आदल्या रात्री त्यांना मासे न मिळण्याचं, हे होतं की सार्वभौम प्रभूने ते ठरवलेलं होतं की ह्यांना रात्री मी मासे पकडू देणार नाही. कारण दुसऱ्या दिवशी मी कोण आहे हे त्यांना मला प्रस्थापित करून द्यायचंय. मला त्यांना पेत्राला दर्शन द्यायचंय की मी कोण आहे. दुसरं कारण हे असू शकतं की त्यांचे जाळे मला वाटते व्यवस्थित नव्हते. आणि पहा, हे शेवटचे दिवस आहेत. प्रियजनांनो, आपण शेवटच्या काळात राहत आहोत आणि आपण, प्रभूने आपल्याला हाक मारून बोलवलेलं आहे, माझ्या मागे या. आणि एक महत्वाचं जे प्रभूने आपल्याला जिम्मेदारी दिलेली आहे ते माणसं धरण्याची आहे.
फॉलो मी अँड आय विल मेक यू फिशर्स ऑफ मेन. माझ्या मागे या, मी तुम्हाला माणसे धरणारे बनवेन. आणि आपण आज आपलं अंतःकरणात जरा वाकून पाहायला पाहिजे की आपण ह्या कार्यामध्ये अं, किती सामावून घेतलेलं आहे स्वतःला. आणि जर घेतलं असेल तर आपल्याला मासे मिळत आहेत का, आणि मिळत जरी असतील तर ते आपल्याकडे राहत आहेत का. फार महत्वाची गोष्टी आहेत. जर आपल्याला मिळत नाहीत तर आपल्याला पाहायचं आहे की आपले जाळे कसे आहेत, आपल्या जाळ्यांचे कंडिशन कसे आहेत. पहा, हे लोक जे आहेत ना, ते आपले जाळे साफ करत होते. जाळ्यामध्ये जर घाण असेल तर मासे पकडणं कठीण होईल. मला आठवतंय माझं बालपण जे आहे ते अलिबागमध्ये वर्सोली म्हणून गावामध्ये गेलं. वर्सोली गाव हे समुद्र किनारचं गाव आहे. आणि लहानपणी मला खूप आनंद वाटायचा समुद्र किनारी जायला. मी तिकडे जाऊन बघायचो की कोळी लोक खूप मेहनत करायचे जाळं साफ करण्यात आणि जाळं विणण्यामध्ये. जाळं साफ करणं हे अम, सोपं काम नाही आहे. जाळ्यामध्ये घाण अडकते, काठ्या अडकतात, समुद्रातली घाण अडकते. हे साफ करायला भरपूर मेहनत लागते. हे साफ करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. उन्हात उभं राहून हे काम करावं लागतं. जाळं नीट पसरवून त्याला बांधावं लागतं आणि एक 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 करून त्यातली घाण काढावी लागते. ते जर नाही केलं तर तसलं जाळं काही उपयोगाचं नाही आहे. तसलं जाळं समुद्रात घेऊन जाऊ शकत नाही, मासे मिळणार नाहीत. आणि तसलं जर जाळं जे गुंतलेलं आहे घाणीमध्ये, ते जाळं जर समुद्रात टाकलं तर ते नीट अलाइनमेंट मध्ये राहणार नाही, तरंगणार नाही, त्यात मासे येणार नाहीत. तर जाळं साफ करण्याची गरज आहे. जाळ्यामध्ये घाण आहे. आपण आपलं आत्मपरीक्षण करूया. आपल्याला मासे का मिळत नाहीत आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये? आपल्या अंतःकरणामध्ये वाकून पाहूया काय चाललंय. काही असं आहे का ज्याच्यामुळे मला मासे मिळत नाहीत? काही सवयी, काही वाईट विचार, काही राग, द्वेष. परमेश्वराच्या वचनामध्ये भरपूर घाणी संदर्भात बोललेलं आहे का? आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा आपल्या पारिवारिक जीवनामध्ये काही घाण आहे का? हा, आपल्या मंडळीमध्ये काही घाण आहे का? आपल्याला नीट परखून पाहायचं आहे. आणि जर हे साफ करायचं असेल तर आपल्याला मेहनत आहे, आपल्याला परिश्रम आहे. सहजासहजी साफ होणार नाही. हा, गुडघ्यावर जावं लागणार, रडावं लागणार. फार बारकाईने एक 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 घाण आपल्याला बाहेर काढावं लागणार. तेव्हा आपलं जाळं नीट होईल. करायला तयार आहोत का आपण? पहा, प्रभू येशू ख्रिस्तांनी ह्या लोकांना जाळं साफ करताना पाहिलं. आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी आपल्या अंतःकरणात विचार केला होता, असली लोक मला पाहिजेत, ज्यांना काही मिळालं नाही तरी देखील ते मेहनत करत आहेत, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, ते तत्पर आहेत घाण काढण्यामध्ये. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनामध्ये आपल्याला भरपूर प्रोत्साहन मिळतं. प्रभू प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या तोंडाने म्हटलेलं आहे की आपलं जीवन कसं असलं पाहिजे. आणि ते जीवन स्वच्छ आणि सुंदर आणि पवित्र असण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. पौलाने त्याच्या पत्रांमध्ये लिहिलेलं आहे की ख्रिस्ती जीवन कसं असलं पाहिजे. आणि त्यासाठी सर सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने आपला पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये दिलेला आहे. स्वच्छ करण्यामध्ये तो मेहनत करतो, तो आपल्याला मदत करतो. तर आपल्याला हे घाण स्वच्छ करायची आहे. पहा, एखादं जहाज जे आहे ते समुद्रात असणं साहजिक आहे. जहाज हे समुद्रातच असलं पाहिजे, पाण्यातच असलं पाहिजे. पण प्रॉब्लेम तिकडे सुरू होतो जिकडे घाण जी आहे समुद्राची किंवा समुद्राचं पाणी जे आहे ते
जहाजामध्ये येतं. एकदा का समुद्राचं पाणी आणि घाण जहाजामध्ये यायला चालू झालं की जहाज बुडणार. हा, तर आपल्याला समुद्र हे जहाजात यायला नाही पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. आपण जगामध्ये आहोत, पण जगाचे नाही आहोत. आपण जगामध्ये राहायला पाहिजे, पण जग आपल्यामध्ये नाही यायला पाहिजे. ठीक आहे, तर आपल्याला साफ करायचं आहे. परमेश्वर आपल्याला मदत करो की आपण ते साफ करू. दुसरी गोष्ट, ते जाळ विणत होते. देवर मेंडिंग देअर नेट्स. फाटलेले जाळ ते विणत होते. ते फार एक मोठी गोष्ट आहे. जर फाटकं जाळं असेल तर मासे मिळणार नाहीत. जाळं जर फाटलेलं असेल तर मासे त्यात येणार नाहीत. आले तरी निघून जातील. फाटक्या जाळ्यामध्ये मासे मिळत नाहीत. अंतःकरणात वाकून पाहूया परत. आपले जाळे फाटलेले आहेत का? आपल्या परिवारामध्ये आपले जाळे फाटलेले आहेत का? आपल्या मंडळीमध्ये आपले जाळे फाटलेले आहेत का? आणि फार दुःखाने मी ही गोष्ट सांगतो आज सकाळी, की फाटलेले जाळे आहेत आपले. आपले जाळे फाटलेले आहेत. हा, आपल्या अंतःकरणात एकमेकांसाठी प्रेम नाही आहे. सकाळी 9 वाजता प्रभातीच्या मननासाठी आपण एकत्र येतो, याचा अर्थ आपला एकमेकांवरती भरपूर प्रेम आहे असं नाही. हं? पहा, आपल्या फॅमिलीमध्ये पती पत्नीमध्ये प्रेम आहे का? भावंडांमध्ये प्रेम आहे का? आई वडील आणि मुलांमध्ये प्रेम आहे का? का जाळं फाटलेले आहेत? मंडळीमध्ये काय चाललंय? का मासे मिळत नाहीयेत? जाळं फाटलेले आहेत. हं? फार दुःखाची गोष्ट आहे, नाही? आणि हे शेवटचे दिवस आहेत. प्रभूने सांगितलं, माझ्या मागे या, मी तुम्हाला माणसे धरणारे बनवेन. पण कुठे आहेत माणसं? आणि जे कोणी आपल्याला भेटतायत ते पण निघून जातात. ते जेव्हा पाहतात की यांचेच जाळे फाटलेले आहेत, आपण इकडे येऊन काय करायचं, निघून जातात. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं योहान 13:35 मध्ये, बाय दिस शाल ऑल मेन नो दॅट यू आर माय डिसायपल्स इफ यू हॅव लव्ह वन फॉर अनदर. हा, सगळ्या लोकांना हे कळून येईल की तुम्ही माझे शिष्य आहात. केव्हा? जेव्हा तुम्ही चांगला अभ्यास, बायबलचा अभ्यास करणार तेव्हा. हा, जेव्हा चांगलं वचन वाटणार तेव्हा. हा, जेव्हा खायला देणार एकमेकांना तेव्हा नाही. जेव्हा ते पाहतील की तुम्ही एकमेकांमध्ये प्रेम ठेवता, एकमेकांना प्रेम करता, प्रीती करता एकमेकांवर, तेव्हा लोकांना वाटेल की तुम्ही माझे शिष्य आहात. हा, आपण एकमेकांना क्षमा करतो का? क्षमा मागतो का? चूक झाली की क्षमा करा म्हणून बोलतो का? हा, नाही. मी तर एवढंच केलं, त्या ब्रदरनी बघा केवढं केलंय. असं जस्टिफाय करतो, नाही? क्षमा मागत नाही. आणि क्षमा मागितल्यावर लोक क्षमा करत नाहीत. आणि ही सगळीकडची ही कहाणी आहे. म्हणून मासे मिळत नाहीत. मेहनत करतोय, आपण मेहनत करतोय, पण मासे मिळत नाहीत. आणि मिळाले तर टिकत नाहीत, कारण आपल्यामध्ये प्रेम नाहीये. आपल्यामध्ये प्रेम नाहीये. आज सकाळी प्रभू आपल्या अंतःकरणाशी बोलो बा. आपल्या जाळ्यामध्ये जर घाण फसले असतील, ते घाण चिंता असू शकतं, ते घाण भीती असू शकतं, जगाची भीती, ते घाण आशाहीनता असू शकतं. हे सगळ्या गोष्टी काढण्याची गरज आहे. जगाची जगाला घाबरून जगण्याची गरज नाहीये आपल्याला. जाळ फाटलेलं असेल तर ती विणायची गरज आहे. फाटलेलं जाळ विणणं पण सोपं नाहीये बरं. हा, नीट करावं लागतं त्याला. खूप स्किल पाहिजे, कला पाहिजे. दाबण घेऊन विणताना जर नीट नाही विणलं तर ते टोचणार. हा, जाळ्याचं साईज परफेक्ट असलं पाहिजे. 2x2 इंचाचं जर जाळं असेल तर 2x2च विणलं पाहिजे. 4x4 विणून फायदा नाही होणार. फार बारकाईने करायला पाहिजे. कित्येक वेळेला जाळं विणता विणता आणखीन फाडून टाकतो.
आपल्याला जाळं नीट प्रभूच्या मदतीने, त्याच्या वचनाच्या मदतीने आपल्याला जाळं विणण्याची गरज आहे. कोणाला जर क्षमा करण्याची गरज आहे तर क्षमा करायला पाहिजे. कोणाला जर क्षमा मागायची गरज आहे तर क्षमा मागायला पाहिजे. एकमेकांवर प्रीती करायला पाहिजे. बलिदान करायला शिकलं पाहिजे. तर आपल्याला मासे भेटतील. ते सर्वजणांनी सगळं सोडलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे गेले. आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आलोत, पण आपण त्याचं अनुसरण करतोय का? आपण त्याचे अनुयायी झालोत का? आपण त्याच्याकडे बारकाईने बघतोय का? त्याला अनुसरण करत करत आपण वधस्तंभापर्यंत आलोय का फक्त वरच्यावर चाललंय? प्रभू येशू ख्रिस्ताने केवढं मोठं जाळं विणलं नाही का वधस्तंभावरती? ते विणता विणता त्यांनी स्वतःचं प्राण दिलं, स्वतःचं रक्त वाहिलं. तुमचं आणि माझं काय चाललंय? आपण आज प्रभू समोर आपल्या अंतःकरणामध्ये एक अफ्रेश, एक एक नवीन असं कमिटमेंट देऊया. आपल्यामध्ये जर आपल्या अंतःकरणामध्ये काही घाण असेल ते काढण्याचं आपण प्रयत्न करूया प्रभूच्या मदतीने. आणि आपले जाळे जर फाटले असतील आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या मंडळीमध्ये, प्रियजनांमध्ये, तर आपण ते विणायला सुरुवात करूया. काल मी एका प्रभूच्या सेवकाशी बोलत होतो, झारखंडचे. त्यांना विचारलं, काम कसं चाललंय ब्रदर? तर म्हटले, चांगलं चाललंय, प्रभू खूप मदत करतोय. त्यांनी काही ख्रिस्त विरोधी संस्थांची नावं घेतली. म्हटलं, त्यांच्यापासून विरोध तर आहे, पण तो विरोध काय एवढा कठीण नाही आहे. पण म्हणे इकडे भरपूर नामधारी ख्रिस्ती आहेत, त्यांचा विरोध ब्रदर सहन नाही होत. त्यांचा विरोध खूप मोठा आहे. म्हणे मला घर खाली करावं लागलं. एका पास्टरनी सांगितलं त्या घर मालकाला की याला इथे देऊ नको घर म्हणून. मला फार दुःख झालं. पहा, हे फाटके जाळे आहेत आणि लोक आपल्याला पाहत आहेत. आपण ख्रिस्ताचं नाव घेऊन चालणारी लोक जर आपण असं जगलो तर मासे मिळणार नाहीत, नाही तर आपण एकमेकांशी खूप छानपणे प्रभूच्या मदतीने जुळून राहूया आणि प्रभू आपल्याला मदत करेल. प्रभू आपल्याला माणसं देईल. प्रभू त्याच्या महिमेसाठी आपले जाळे भरभरून देईल. प्रभू आपल्या सर्वांना मदत करो की आपण तसं जीवन जगू. प्रभूच्या नावाला महिमा मिळो. थँक्यू. सर्वांसाठी आत्मिक आशीर्वाद ठरणारा एक अमूल्य सेवा सर्वासाठी प्रभातीचे मनन हा उपक्रम 7 फेब्रुवारी 2022 पासून सुरू करण्यासाठी धारावी मंडळीला परमेश्वराने सहाय्य केले. आजपर्यंत अनेक प्रभूचे सेवक, मंडळीचे वडीलजन, होतकरू बंधू यांनी वचन सेवा पुरवली. सोबत बंधुजन व बहिणी यांनी गीत सादर करून देवाचे गौरव केले. या सेवेला आपण आपल्या प्रार्थनेत व आर्थिक हातभार देऊन सेवेसाठी आम्हाला प्रोत्साहित केले. म्हणून लवकरच 1000वा भाग दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी पूर्ण होत आहे. अनेकांनी ह्यात सहभागी होऊन प्रभूचे गौरव करावे म्हणून आमंत्रित करण्यात येत आहे. धन्य येशू ना.